पूर्वीच्या काळी काय गावी प्रेत लहान मुलाचं म्हणजे 6 महिन्याचं वर्षाचं मूल मेलं की ते तांत्रिक लोक नजर ठेवून असे मग रात्री स्मशानात सामसूम झाली नदीच्या किनारी की ते प्रेत उतरतात. ते विधी झाला की ना प्रेत असं ना खाडकन डोळे उघडतं म्हणजे तो आत्मा त्याचा जागृत होतो त्या मुलाचा. हा आणि जोडून नाही दिलं तर काय होणार, तो राहणार नाही तिथे, पळून जाणार तो. म्हणजे त्याला एक प्रकारे तुमच्या घराण्यात कैद करून देतात. अच्छा, नारळात त्या घराण्याशी तुमचं नातं राहतं. ज्यावेळी तुम्हाला ते सोडायचं असेल त्यावेळी ते काय करतात, तुमची त्याची त्या तुमच्या कुळाचाराची फारकत करतात आणि आपली वस्तू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कुणाल भोसले. वेलकम बॅक टू आवर चॅनल मराठी डार्क स्टोरीज. आणि आज आपल्यासोबत आहे आपले गेस्ट, यांचं नाव आहे विश्वनाथ देवरुकर. पहिला पण एक व्हिडिओ होता, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी चेटकिन बद्दल आपल्यासोबत इन्फॉर्मेशन शेअर केलेली. चेटकिन काय असतं, हा काय प्रकार असतो, त्या व्हिडिओ पण तुम्हाला पाहायचं असेल तर आपण त्याची लिंक आपल्या मेसेज सेक्शनमध्ये टाकणार आहोत. आज ते पुन्हा आलेत आपल्या व्हिडिओमध्ये. आजचा टॉपिक खूप स्पेशल आहे. आजचा टॉपिक आहे बायंगी. हा बायंगी प्रकार काय असतं, कुठे भेटतो, ह्याचे काय प्रकार असतात आणि काय काय एक्सपिरियन्सेस या काकांसोबत झालेले आहेत, हे सगळे आजच्या व्हिडिओमध्ये ते आपल्यासोबत शेअर करणार आहेत. तर देवरुकर काका, कशा आहात तुम्ही? हा नमस्ते, छान आहे. आज तुम्ही बोलावल्याबद्दल आभारी आहे आणि वेलकम. म्हणजे तुमचं आभारी आहे की तुम्ही ह्या संधी देता आम्हाला, का आमच्याकडे जे नॉलेज आहे, जे माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवा. तर देवरुकर काका, हे बायंगी हा प्रकार काय असतो आणि ह्याची निर्मिती कशी झाली? हा, आता ह्यांनी मला प्रश्न विचारला की बांगीची निर्मिती कशी झाली आणि त्याचा काय प्रकार. हो, त्याच्यात प्रकार आहे. एक छोटा वांगी, एक मोठा वांगी, एक लार्ज असतो आणि एक छोटा मिनी वांगी. तर मिनी वांगीला ते एक नाव आहे स्पेशल, त्याला बोलतात काचा कलवा. ऐकलंय? तर काचा कलवा कसा बनवला ते पहिलं सांगतो, थोडक्यात सांगतो. ती काचा कलवा जे पूर्वीच्या काळी काय गावी प्रेत लहान मुलाचं म्हणजे 6 महिन्याचं वर्षाचं मूल मेलं की ते तांत्रिक लोक नजर ठेवून असे मग रात्री स्मशानात सामसूम झाली नदीच्या किनारी की ते प्रेत उतरतात. प्रेत उकरून झालं त्याला असं पाटावर ठेवतात आणि त्याला ना पहिली पाण्याने आंघोळ करतात, स्वच्छ करतात माती, त्याच्यानंतर दुधाचा अभिषेक करतात. खाली मोठी हे ठेवतात परात आणि त्या दुधाचं त्याला आंघोळ करतात आणि मंत्र म्हणून घालतात आणि मग ते मूल आहे ना साईडला करून ठेवतात आणि ते दुधाचा ना घरी घेऊन जातात. दुधाचा ना खवा बनवतात आणि मग त्या मंत्र करत त्याच्या तोंडात एक एक पीस घातला जातो गोडाचा. असा 3 दिवस विधी चालतो. 3 दिवस विधी त्याला ते गोड आंघोळ घालून भरायचं की विधी झाला म्हणजे हे प्रेत घरी घेऊन जातं आणि ते विधी झाला की ना प्रेत असं ना खाडकन डोळे उघडतं म्हणजे तो आत्मा त्याचा जागृत होतो त्या मुलाचा. आणि मग तो बायंगी, त्याला स्पेशल नाव आहे काचा कलवा बोलतात, काचा कलवा. तर हा काचा कलवा त्याचा एकदा त्यांनी त्याचा आत्मा आपल्या वशीकरण करून ताब्यात घेतला की ते प्रेत जसं होतं तसं तिकडे येऊन पुरतात. त्यांना त्याच्या प्रेताशी काय देणं घेणं, त्याचा आत्मा काढून घेतात. आणि मोठा जो असतो त्यावेळी काय करतात, त्या मोठा मुलगा असतो त्याला सरणावर जेव्हा ठेवलं जातं 16, 17, 18, 20 वर्षाचा अविवाहित, मग त्याच्या खाली त्या काळी काय करायचे, आता हे असले प्रकार कोण करत नाही, एक वस्तू भारून ठेवायची त्याच्या पायाशी, पाया पडताना पाणी पाजलं मी असे गपचूप ठेवून द्यायचे त्या सरणामध्ये. मग ते प्रेत जळालं की दुसऱ्या दिवशी त्याच्या अस्थी घेऊन यायचं. पूर्वीच्या काळी काय स्मशान नदी किनारे गावाच्या बाहेर, हे काय शहरात असे होत नाही, म्हणजे गाव ठिकाणी. आणि मग त्याचा तो अस्थी घेतल्यावर त्याच्यावर विधी करून मग तो आत्मा त्याचा जागृत करून आपल्या ताब्यात घेतात आणि मग तो काय करतात, तो झाडावर ठेवतात. आणि स्पेशल झाड आहे त्याचं सप्तरणी, त्याला कोण सातवन म्हणतो, कोणी साटिमना म्हणतो गावच्या ठिकाणी. तर त्या झाडाखाली स्थापना आजा पंजाच्या काळात. आता नवीन कोण हे विधी करत नाही आणि आता सगळे सुधारलेले, इंटरनेटचा जमाना आहे त्याच्यामुळे कोण मानणार पण नाही. पण पूर्वीच्या काळी ज्या लोकांनी बनवून ठेवलेत तेच आहे आणि ते झाडावर बसून त्यांच्याकडे जे मागायला त्यांना त्याचा औषध देतात, पूर्ण देत नाहीये. नारळावर बसून आणि काय करार करतात 5 वर्ष 10 वर्ष, त्याप्रमाणे ते देतात त्याच्यामध्ये. आणि आता नवीन, आणि जर कोणी नवीन बोलला ना की माझ्याकडे आहे, तर ती भलतीच वस्तू तुमच्याकडे, ती वस्तू नेल्यापासून तुम्हाला जास्त त्रास होणार. म्हणून अशा लोकांच्या नादी लागायचं नाही. बायंगी हा वस्तू मुळात कशी, एक सिलेंडर, आपला सिलेंडर असतो ना घरात, तो कसा आहे, तो विस्फोटक शक्ती आहे, ती तो आहे ना एक प्रकारे म्हणजे घातकच आहे. पण ज्यांनी पूर्वी कुणी आणलेलं असेल किंवा तुमच्या पूर्वजांनी आणलं असेल तर ते तुम्हाला ते चालवणं भागच आहे. किंवा ज्यांनी आणलं असेल त्यांचा करार संपला, त्यांनी ते तिकडे नेऊन सोडावं. सोडताना सुद्धा अशी अट आहे की त्या कुळाचारापासून फारकत करून मगच ते द्यावं लागतं, नाही तर ते जात नाही. नाही तर असं होतं, एक पाय त्यांच्याकडे आणि एक पाय आमच्याकडे, असं होतं. ते लोक बायंगी बोलतात की वांगीमध्ये पण देतात. आणि हे बायंगीचं हे जे प्रकार असतो हे नाळमध्ये कसं काय असतं?
नाही ते बरोबर आहे, तुम्ही म्हटलं हा प्रश्न, कारण बऱ्याच लोकांना हे काय तो बांगीभूत बांगी म्हणजे वांगा, ते बांगीचं मतलब वांगा असतो. तर वांग्याशी याचा संबंध आहे, ते नारळात बसून देतात आणि अच्छा. नारळात जरी बसून दिलं त्याला काय धागा, फक्त गंध लावतात, त्याला काय हळद कुंकू काय, फक्त गंधाचा एक टिळा की तो झाला तुमचा बांगी नारळ आहे. पण तो नारळ काय काही दिवसांनी खराब होतो. पण नारळ जर खराब झाला तर पाण्यात सोडायला सांगतात. पण पाण्यात जरी सोडला तरी ती वस्तू, तो आत्मा तिथून जात नाहीये, तो घरातच राहणार. कधी कधी काय होतं की तुम्ही नारळ जबरदस्ती सोडला, त्याचा काय केलं ना, तर तो तुमच्या शरीरात सुद्धा घुसू शकतो, म्हणजे शरीरात राहतो आणि तुमच्याकडून सगळी तुमचीच कामं करून घेतो. अच्छा. हा, तर असं असतं की ते नारळ देतात ते सुरुवातीला, पण नारळ जर खराब तर बदलून घ्यायचा, नसेल बदलून द्यायला तर तो अदृश्य करून टाकायचा, त्याला अदृश्य कर. काही लोक बांगीना नुसत्या जबानीवर सुद्धा पूर्वीच्या काळी, आणि हा वांगाचा संबंध येतो जेव्हा काय त्याची भागवणी करायची असेल, त्याच्यापासून काय त्रास असेल तर त्यावेळी तो वांगा, कोहळा, पपई सगळं लागतो. त्यावेळी त्याचा फक्त वांग्याची प्रश्न तो, अन्यथा त्याचा काय वांग्याशी काही संबंध नाही. त्याची भागवणी म्हणजे त्याचा त्रास जर घालवायचा असेल, म्हणजे इतर कोणी आपल्या घराण्यात आणला असेल, चुलत भावानी, सख्या भावानी, तर त्याचा तो त्रास घालवण्यासाठी करत. हां, आणि एक वांग्याचं वैशिष्ट्य सांगतो, जो वांगी आणतो ना त्याचे भाऊ सगळे म्हणजे खाली राहतात, त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. जो वांगी वापरतो त्याच्या पुढे त्याचे भाऊ, त्याची बहीण जाऊ शकत नाही, खानदाना ते सगळे मागेच राहणार, म्हणजे त्याच्या. हां, आणि शेजारी सुद्धा, ज्यांच्या शेजारी राहणार ना तो वांगी ज्याने आणलेला आहे, त्यांच्या शेजाऱ्यांचं पण, म्हणजे शेजाऱ्यांचं घर धुतो आणि तुमचं भरतो, तो काय खिशातलं देत नाहीये, असं आहे. शेजाऱ्यांना त्रास होतो, असं अशा बांग्याच्या गोष्टी आहे मध्ये. आणि त्याचा बांग्याचा त्याचा संबंध हाच आहे, पण तो नारळावर दिला जातो. असा कुठला, जर कोणाच्या घरी बायंगी भूत असेल, समजा कोणी कोणाच्या आजोबांनी आणून ठेवलं असेल आणि एखाद्याला माहित नाहीये त्यांच्या घरी बायंगी आहे, तर हे त्या लोकांना इंडिकेशन कसं भेटतं की त्यांच्या घरी बायंगी आहे, भूत आहे? हां, ते कसं माहिती, ते अनुभवावं लागतं त्यांना ना, किती जरी पैसा घरात आला तरी त्यांना त्या पैशाचा, आणि त्यांचा ना तो जो हे असतो ना पैशाचा आलेख नेहमी खालीच राहणार. त्यांना कुठल्याही प्रकारच्यात म्हणजे ती भरभराट होत नाही. उलट काय, ते जर ब्लॉकमध्ये असेल ना तर ते चाळीत येऊन राहायला लागतं, म्हणजे लिक्विडेशन होतं त्यांचं, दिवाळ्या निघतं, किंवा घरात सतत आजारी पण, आणि घरात भयानक स्वप्न पण पडतात. असं ऐकलं काय? म्हणजे का असं मध्ये जो बांगे आणलेला असेल पूर्वजांनी, पंजोबानी, आजोबानी, ते गावी, ते मुंबईला कोण नाही आणत. पूर्वी काय, पूर्वीच्या काळी गावीच आणून ठेवायचे, झाडावर बसवायचे आणि त्याला ती राखण द्यायची वर्षाची मृगामध्ये, आणि ते सांगायचं माझं घर भर, सगळं सांगतात. तर गंमत अशी आहे की मी पण ऐकलेलं बाबा की स्वप्नात पण येऊन बायंगी सांगतो किंवा इंडिकेशन देतो, ते काय आहे? हो, स्वप्नात येतो. त्याचं जर काय तुम्ही त्याचं ठेवलं, बाकी ठेवलं, तर ते स्वप्नात येऊन तो दृष्टांत देतो, हे खरं आहे. माझा एक ओळखीचा होता, माझा मित्र, ओके, तो होता मुस्लिम. त्याच्या घराच्या बाजूला होता एक झाड, त्याचे आई वडील, त्याचे आजोबा आहे ना, त्या झाडाला पूजायचे. आणि ह्याला काय माहित नव्हतं का हा नवीन जनरेशन, ह्याने काय केलं, घर ते कव्हर करायचं होतं, त्याला मोठा करायचं होतं घर, तर त्यांनी ते झाड तोडलं. झाड तोडल्यानंतर त्यांनी घर बनलं, पण त्याच्यानंतर त्याचा पूर्ण वाटवा झाला. तर हे जे तुम्ही बोललात बायंगी भूत झाडावर बसवतात, तर हे प्रकार तोच होता का झाडावर जे होता तोच? त्याला काय माहिती नाही, अनाड्यासारखा तो झाड तोडला आणि त्याची आवडील पूजामध्ये त्यांची भरभराट होती का, कुठल्या भरपूर होती, म्हणजे सर्व व्यवस्थित होतं. बरोबर. आणि त्यांनी चौकशीने झाड तोडलं म्हणजे त्याचा घर तोडला ना तुम्ही, आणि मग त्याने घर तोडलं. घर ठेवणारच नाही, घर तेवढा उंबरा नाही ठेवत. घर काय बोलता, त्याचा उंबरा दहलीज बोलतात ना ते मुसलमान लोक, दहलीज पण नाही ठेवणार. ऍक्च्युली तो त्यांनी मुसलमान टाईपचा आणला असेल, मी असं म्हणून, मुसलमान हिंदूचा कोण आणणार नाही कधी. तो पण तो पीर वगैरे काय जीन वगैरे आणतात, हे प्रकार सेमच आहे. हा, सेम प्रकार, पण तो त्यांचा प्रकार असू शकतो, पण तो बांगी टाईपच आहे. आपल्यामध्ये नाळमध्ये देतात, त्यांच्यामध्ये काय वेगळा प्रकार असेल, तो झाडावर बसवतात. कसं आहे, तो बांगी जरी झाला, तो मृत आत्मा आहे. बरोबर. तुम्ही घरात राहता, मग त्याला पण घर पाहिजे, ते काय लावारीच नसतो, पुढे बसणार, तो झाडावर बसणार, घरासाठी तुमचा काम करायला नाही. झाड काय पुढेच पाहिजे असं नाही, घराच्या मागे सुद्धा असू शकतो. अच्छा, असं पण आहे. पण ते त्याला झाड द्यायला, आणि ते झाड तोडायचं, मगाशी सांगितलं, तोडायचं असेल तर त्याला दुसरं झाड द्यायला लागतं आणि ते विधी करावा लागतो, असं नाही. अच्छा, आता तो अनाडी ना, त्याने तोडलं, त्यांनी जर दुसरं झाड बसवलं असतं दुसरीकडे, म्हणजे त्याच्याच अंडर एरियात असणार, त्या झाडाला काढून जर त्यांनी दुसऱ्या झाडावर बसवलं असतं आणि मग ते झाड तोडलं असतं, त्याचं काही नसतं, त्याला माहित नव्हतं त्याला, पण त्याचं घर साफ झालं ना. घर साफ झालं. दृष्टांत तुम्ही बोलताना, तर ते माणूस मारून खाते सगळं, म्हणजे तो त्याचा विलण माणूस नुसती तुम्हाला हे नाही करणार बरोबर, तुम्ही माणसं पण म्हणजे वाढीच लागणार. तर हे काका, हे जे बायंगी आहे, हे देवांच्या टाइमीपासून चालत आलंय
की हे कधीपासून आहे? नाही नाही, हे काय, हे मानवानेच उत्पन्न केलं. माणसाने? कशाला दिली? अच्छा देव आणि भूत वेगळे आहे ना. अहो, त्यानं मुक्ती नाहीये. अच्छा, मुक्ती असली तर ती स्वर्गात किंवा नरकात जातील ना, दुसरा जन्म घेतील. बरोबर. यांचं काय करतात, यांचं अर्धवट हे झालेलं राहिलेलं मृत्यू असतो. झालेलं असतो. बरोबर. अहो, तरुण वयात मृत्यू झाला म्हणजे अर्धवट 18-20 वर्षामध्ये. आणि मग त्यांचा आत्मा तडपत असतो. मग त्याला ते तयार करतात. मग काय करतात बघा, तू तडपतोय, तुला मी खाना पिना देईन ह्याची भरभराट असं नाव लावून देतात. पण पुढे ह्या बांगी देण्याची हालत अशी खराब होते, विचारू नको. अच्छा, कारण तो त्यांना धंदे लावतो ना, मग ते काय करतात, त्याचा जेव्हा समय येईल ना, त्याला धंद्याला ते लावतात. अच्छा, असं पण करतात. हा, काय कमी पडलं, हा, काय कमी पडलं नाही, तू माझा खेळकडे व्यापार केलास, पैसा कमवलास अच्छा, ना, मग त्याला ते त्रास देतात. म्हणजे जो ठेवतो ना, ठेवतो त्याला त्रास. ते नडतात शेवटी, लक्षात ठेवा. कारण काय, माझा वापर केलास. वापर म्हणजे तू व्यापारी झाला, विकतोस ना मला दुसरीकडे. बरोबर बरोबर असं बरोबर. आहे, त्यांची खूप हालत खराब होते या बांगी देणाऱ्यांची. बांगी जेव्हा आणतात लोक घरात, हा, बोला. तर हे कुठे ठेवतात? देवरात ठेवतात की कुठे ठेवतात? हा बांगी जिकडे दिला जातो ना, ज्याच्याकडून, त्याच्याकडून तुमच्या विधी करून हातात दिला की तो बांगी घेऊन सरळ सटकायचा आपल्या घरी. अच्छा. आणि तो जमिनीला लागता कामा नाही येतो नारळ. ती जी वस्तू पिशवीत देणार म्हणून तुम्हाला, हा. हातात कोण नारळ देत नाही, ते पॅक करून देणार तुम्हाला. बरोबर. ती वस्तू ज्या जमिनीला तुम्ही ठेवली तिथेच तो राहणार, त्याची स्थापना होणार. अच्छा, हा, म्हणून ती वस्तू घरी न्यायच्या आधी चांगल्या घर साफसफाई करून त्याला एक फळी लावून ठेवायची किंवा देवाला ठेवायचा आणि ती वस्तू तिथे स्थापन करायची. तुम्ही दुसरीकडे अन्य ठिकाणी ती जमिनीला लागली की ती वस्तू तुमच्या घरपर्यंत पोहोचणार नाही, मग ती तिथेच राहते. त्या घरात साफसफाई लागते सर्व. कुठची बाईची छाया नाही पडली, तुम्ही देवाला स्थापन केला, त्या घरात एकही देवाचा फोटो किंवा देवाची मूर्ती ठेवता कामा नाही. आता तोच देव तुमचा. अच्छा, असं. हा, तोच देवघेव करणार तुमची. आता त्याला आपण द्यायचं, तो आपल्याला देणार. तो आपल्याला ही देवघेव चालणार तुमच्या, म्हणजे तोच देव, त्यालाच बधायचं. मग जे लोक बांगी घरी आणतात हा, ते देव सगळे देवतांना, देव नाही, त्याला देवाचं चालू, देवाचं केलं की त्याला तो त्रास देणार. तुम्हाला त्रास देणार. मीच देव आहे ना आता. अच्छा, तू मीच देव देवाला आहे, का मीच मला पुजतोस? देणार, मी देव, तुम्हाला मला खुश ठेवा, बरोबर ना. बरोबर. हा, मग ते काय आहे, त्याची देवाची स्वतंत्र जागा करायची. असं नाही की देव ठेवायच्या घरात नाही, अच्छा, असं काय नसतं. पण त्याची वेगवेगळी सेवा. त्याला संध्याकाळी बत्ती पाहिजे, त्याला हळद कुंकू अक्षतावर काय नाही, वाटीमध्ये अक्षता ठेवायचे, ताण त्याच्यावर त्याला स्थापन करतात. आणि फक्त त्याला संध्याकाळी दिवाबत्ती, अगरबत्ती, साखर नैवेद्य दाखवायचा. ऐकलं घे. आपण साफसफाई पाहिजे घरात. विटाळची बाईची छाया सुद्धा नाही पडली पाहिजे त्याच्यावर. आणि एवढंच काय, इव्हन विटाळच्या बाईचं हात जेवण सुद्धा नाही त्यांनी माणसाने खायचं, ज्याच्या नावावर आहे त्याचं. ज्याच्या नावावर त्यांनी विटाळची बाईच्या हातचं अन्न नाही खाल्लं. एवढे सगळे नियम पाळायला कडक. सुवेर सुतक पाळायला लागतो. अच्छा, सुवेर सुतकात त्याला पडदा लावून ठेवायचा. अच्छा, म्हणजे 12 दिवस बनतो हिशोब. सुवेर सुतक किंवा घरात काय पाळी असली विटाळशीची तर तो त्याचा पडदा लावून ठेवायचा.